नमस्कार, मी रुपाली. अलिबाग स्पेशल रेसिपीजमध्ये मी तुमचं स्वागत करते. आज आपण सासूबाईंच्या हातचा मस्तपैकी झणझणीत असा कोलंबीचा रस्सा बनवणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सर्वात पहिले आपल्याला वाटण बनवून घ्यायचे आहे. वाटणासाठी सुके खोबरे भाजून घेतले आहे, कोथिंबीर, अर्धे टोमॅटो घेतले आहे आणि एक आल्याचा तुकडा घेतला आहे आणि थोडंसं पाणी टाकून हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे कोलंबी स्वच्छ 2-3 वेळा पाण्यातून धुवून घ्यायची आहे. त्यामध्ये वर दाखवल्याप्रमाणे मसाला, हळद, गरम मसाला, मीठ वगैरे टाकले आहे आणि मी बाजूला चिंचेचं पाणी बनवत आहे. लिंबा एवढा चिंचेचा गोळा घेतला होता आणि त्यामध्ये तांब्याभर पाणी ओतले आहे. अशा प्रकारे हे पाणी त्यामध्ये टाकायचे आहे. हे पाणी त्या भांड्यामध्ये राहत नाहीये म्हणून मी दुसरा एक वाडगा घेत आहे. त्यामध्ये उरलेले पाणी टाकते. आता 1.5 पळी तेल घेऊन त्यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकल्या आहेत. त्यामध्ये कोथिंबीर टाकतायत. यामध्ये सुद्धा थोडीशी हळद आणि गरम मसाला टाकतायत. आता आपण जे वाटण बनवले आहे ते 1 ते 2 चमचा वाटण यामध्ये टाकतोय. आता आपण जे मिश्रण बनवून ठेवले होते कोलंबी आणि मसाल्याचे ते यामध्ये टाकायचे आहे. ते दुसरे चिंचेचे पाणी वाडग्यामध्ये काढले होते ते सुद्धा यामध्ये टाकायचे आहे. आणि छानपैकी फास्ट गॅसवर कालवणाला उकळ येऊ द्यायचं आहे. 20 ते 25 मिनिटे मीडियम गॅसवर कालवण उकळू द्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये आपण जे वाटण बनवले होते ते टाकायचे आहे. पुन्हा 5 मिनिटे कालवण उकळू द्यायचे. अशा प्रकारे आपला झणझणीत असा कोळंबी रस्सा तयार आहे. तुम्हाला जर माझ्या सासूबाईंच्या हातचा हा कोळंबी रस्सा आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि खाली बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.